काळाचा राजा अध्याय 2 मृत्यू आणि जीवन. काळाचा राजा सी 2 मृत्यू आणि जीवन. रोज कामावर येणाऱ्या पहिल्या लोकांमध्ये रॉक आणि मध्यमवयीन पुरुष होते. त्या माणसाची बायको 6 महिन्यांची गरोदर होती आणि त्याच्या मुलाचा जन्म लवकरच होणार होता. त्यामुळे त्याला आपल्या बायकोचा आणि न जन्मलेल्या मुलाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. वेळ उडून गेला आणि लवकरच दुपार आली. रॉक 5व्या मजला संपवणार होता आणि स्वतःला पुन्हा हायड्रेट करण्यासाठी काही मिनिटे विश्रांती घेणार होता. कारण कडक उन्हात तासनतास काम करणे कधीही चांगले नव्हते. विशेषतः त्याच्या सारख्या कमकुवत शरीरासह. तेव्हा योगायोगाने मध्यमवयीन काका देखील थांबले. विश्रांतीसाठी त्यांनी 5व्या मजल्यावर 4थ्या मजल्याशी जोडलेल्या अर्ध्या पूर्ण झालेल्या पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली आणि 4थ्या मजल्यावर जाण्यासाठी त्यांना लाकडी फळी पार करावी लागली. ते फळीवरून चालत असताना एक प्रचंड खळखळणारा आवाज आणि संपूर्ण इमारत हादरू लागली. सर्वात वाईट क्षणी भूकंपाची अपेक्षा कोण करू शकते? विशेषतः अशा तीव्रतेपैकी एक ज्याने इमारतीची संपूर्ण रचना तिच्या पायापर्यंत हादरली. रॉकने मध्यमवयीन काकांना भूकंपाच्या धक्क्याने घाबरून दुसऱ्या बाजूला स्थिरपणे चालताना पाहिले. पण तो फळीच्या पलीकडे जाण्यापूर्वीच त्याचा उजवा पाय निसटला आणि त्याचा तोल गेला. नाही, 4थ्या मजल्यावरून तो खाली होऊन कोसळणार होताच. रॉकने पाठीमागून धाव घेतली आणि आपली सर्व शक्ती वापरून त्याला ढकलले. त्यामुळे मध्यमवयीन माणूस जवळजवळ पलीकडे उडून गेला आणि त्याचा जीव वाचला. त्या धक्क्याने तो माणूस जसा पलीकडे उतरला तसा रॉकच्या डोक्याच्या वरच्या दरीतून आणखी तीव्र आवाज आला. ढिगाऱ्यांच्या मोठ्या वस्तुमानाने त्याला जमिनीवर गाडले आणि इमारतीचा अर्धा भागच कोसळला. मध्यमवयीन माणूस ओरडू लागला आणि रडायला लागला आणि गडगडणे थांबले आणि इमारतीच्या विरुद्ध बाजूची इमारत कोसळली आणि तो ज्याच्यावर होता तो चमत्कारिकरित्या अबाधित राहिला. त्याने शक्य तितक्या वेगाने खाली धाव घेतली आणि खडकाचे तुकडे, काच आणि कॉन्क्रीटचे तुकडे काढण्यासाठी त्याच्या उघड्या हातांचा वापर केला. पण ते निरर्थक होते. या टप्प्यावर ढिगारा व्यावहारिकदृष्ट्या एक टॉवर होता. कारण अर्धी इमारत कोसळली होती. हा आधीच एक चमत्कार होता की उर्वरित अर्धा उभा राहिला आणि त्याच्याबरोबर पडला नाही. मध्यमवयीन माणूस अजूनही रडत होता. त्यात अडकलेल्या काचेच्या तुकड्यांमुळे त्याचे हात रक्ताळले होते, पण तो अजूनही रॉकला वाचवण्याच्या आशेने ढिगारा काढत होता. त्याला इतके अपराधी वाटले की त्या मुलाने आपला जीव सोडला जेणेकरून तो जिवंत राहू शकेल. इतर कामगार येऊन थांबेपर्यंत तो जात राहिला. रॉकने त्याच्या डोक्यावर ढिगारा पडताना पाहिला होता आणि तो किती दुर्दैवी होता हे त्याला समजले होते, कारण हा मृत्यू निश्चित होता. तरीही त्याला त्या माणसाला वाचवल्याबद्दल खेद वाटला नाही. मध्यमवयीन काकांनीच त्यांची काळजी घेतली होती आणि खडकांनी गाडले जात असताना त्यांच्या मनात एक विचार आला. अहो, काका जगले तेव्हापासून हे चांगले आहे. पण माझ्या आयुष्यावर हे खरोखरच अन्यायकारक आहे. असा शेवट करा. थोडा वेळ गोंधळ चालूच राहिला आणि रॉकची दृष्टी काळी पडली. रॉकने हळूहळू डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, कारण त्याचे मन पुन्हा शुद्धीवर येऊ लागले. फक्त त्याला जाणवले की त्याचे डोके त्याला जाणवत असलेल्या भयानक वेदनापासून वेगळे होणार आहे. तो डावीकडे आणि उजवीकडे रडायला लागला, कारण त्याला दुरावलेल्या डोकेदुखीशिवाय दुसरं काही वाटत नव्हतं जे त्याच्या मनाला फाडून टाकणार होतं. रॉकच्या लक्षात आले नाही की त्याचा मृतदेह कोणत्याही ढिगाऱ्याखाली किंवा ढिगाऱ्याखाली गाडला गेला नव्हता. तर तो जमिनीवर चेहरा वर करून, लाल गवताच्या प्याचवर, गडगडाट आणि विजांच्या कडकडाटाच्या मध्यभागी पडलेला होता. त्याच्या सभोवतालच्या जमिनीवर मारा. त्याच्या दोन्ही हात आणि पायांची हाडे मोडली होती. त्याच्या डोक्यातून मागून रक्त येत होते आणि त्याचे कपडे फाटलेले आणि रक्ताने भरलेले होते. त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला एक मोठी जखम होती, बहुधा तलवारीने किंवा कृपाणाच्या आकारानुसार बनलेली असावी. सुदैवाने रॉकसाठी ते अजूनही त्याच्या हृदयापासून काही इंच दूर होते. त्याच्या मेंदूमध्ये काहीतरी जबरदस्तीने भरल्यासारखे त्याला वाटत होते, परंतु ते बसण्यासाठी पुरेशी जागा नव्हती आणि त्याचा मेंदू फुटणार होता. ज्याप्रमाणे आज त्याच्या डोक्यावर विजेचा कडकडाट होऊन दुसऱ्यांदा आपले जीवन संपवणार होते, त्याचप्रमाणे विजेचा लखलखाट गिळला गेल्याने त्याच्यावर एक अंतराळ अश्रू दिसला. त्याच वेळी एक दगड हळूहळू हवेत अंतराळ फाडून सोडला आणि तो दिसू लागताच आकाश आणि पृथ्वी अचानक शांत झाली. काही मैल दूर ब्लू फॉरेस्ट सिटीचे लोक सर्व शांत झाले होते. पादचारी चालताना गोठले होते.
रेस्टॉरंटमधील लोक गप्पा मारत असताना आणि हसत असताना किंवा खाताना गोठले होते. स्टॉल मालक त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी गोंधळ घालत होते आणि भोजनालयातील आग आणि स्टॉल मालक जे अन्न शिजवायचे ते देखील होते. सर्व गोठलेल्या अवस्थेत. रॉकच्या सभोवतालचे विजेचे बोल्ट हवेतील चित्राप्रमाणे जागोजागी थांबले होते. जणू काही हा दगड दिसल्याच्या क्षणी स्वतःचा आकाश हलण्यास घाबरत होते. त्रिकोणाच्या आकाराच्या दगडाने एक आंधळेपणाने तेजस्वी आकाशी प्रकाश सोडला, ज्यामुळे काळे ढग आणि रॉकच्या एका मैलाच्या त्रिज्येतील इतर सर्व गोष्टींसह रॉकभोवती गोठलेल्या मध्य हवेच्या विजेचे बोट नष्ट झाले. रॉकला अचानक त्याच्या आजूबाजूच्या वातावरणात झालेला बदल जाणवला आणि शेवटी त्याने डोळे उघडले. डोके फुटण्याच्या वेदना बळजबरीने दाबून टाकल्या, जे हळूहळू हलके होऊ लागले होते.